श्री स्वामी समर्थ. एका वर्षामध्ये 24 एकादशी येतात, परंतु जेव्हा अधिक महिना येतो त्यावेळेला वर्षामध्ये 24 ऐवजी 26 एकादशी येत असतात. अधिक महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात. या एकादशींना कमला एकादशी म्हणून ओळखले जाते. कमला एकादशीचा दिवस हा अत्यंत खास असतो. या दिवशी श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे. विष्णू व लक्ष्मीला खास नैवेद्य अर्पण करायचा आहे. तसेच या दिवशी गाईला सुद्धा एक वस्तू खायला द्यायची आहे. कमला एकादशीच्या दिवशी विष्णू व लक्ष्मीला कोणता खास नैवेद्य अर्पण करावा, गाईला कोणती वस्तू खायला द्यावी, कमला एकादशीचे महत्त्व काय आहे, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा नक्की द्या. अधिक मासामध्ये जर आपण अजूनही काहीच पूजापाठ केलेला नसेल तर आपण या कमला एकादशीच्या दिवशी काही गोष्टी निश्चितपणे करू शकतो. कमला एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे, ज्यामुळे आपल्याला लक्ष्मी मातेचा सुद्धा आशीर्वाद मिळेल आणि श्रीहरी विष्णूंची सुद्धा कृपा प्राप्त होईल. आपण जर या एकादशीच्या दिवशी विष्णूंच्या काही सेवा केल्या तर आपल्याला सुखाची प्राप्ती होते. त्याचप्रमाणे अधिकाचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, त्यानंतर स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि श्रीहरी विष्णूंची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याला अभिषेक करायचा आहे. ती मूर्ती आपल्याला कोरडी करून जागेवरती ठेवायची आहे. त्या मूर्तीला आपल्याला गंध लावायचा आहे. पिवळी फुले अर्पण करायची आहेत. आवर्जून तुळशीपत्रसुद्धा अर्पण करायचं आहे. विष्णूंसमोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. कमला एकादशीलाच पद्मिनी एकादशी सुद्धा म्हटले जाते. कमला, पद्मिनी ही माता लक्ष्मीचीच नावे आहेत. त्यामुळे हा दिवस श्रीहरी विष्णूंच्या पूजेचा जेवढा महत्त्वाचा दिवस आहे तर तेवढाच माता लक्ष्मीच्या पूजेचा सुद्धा हा दिवस खास असतो. या एकादशीला महालक्ष्मीची उपासना केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे वास्तव्य अखंड राहते. आपल्याला लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो, ज्यामुळे आपल्या घरातील पैशासंबंधीच्या अडचणी, आर्थिक समस्या असतील तर त्या नष्ट होत असतात. तसेच या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, तर हा मंत्र आपल्याला कमीत कमी 108 वेळेला म्हणायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला कमळाची फुले जर मिळाली तर ती सुद्धा आवर्जून अर्पण करायची आहेत. कारण कमला एकादशी नावामध्येच आहे. कमला म्हणजे महालक्ष्मीचेच एक नाव आणि महालक्ष्मीला ही एकादशी समर्पित आहे. त्यामुळे कमळाची फुले मिळाली तर ती आवर्जून लक्ष्मीला अर्पण करायची आहेत, ज्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते. या दिवशी महालक्ष्मीला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, कमळाचं फूल व्हायचं आहे. त्याचप्रमाणे श्रीसूक्तमचं आपल्याला पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते सुद्धा आपण कमीत कमी 3 वेळेला या दिवशी म्हणायचं आहे. मनोभावे आणि प्रेमाने आपल्याला या दिवशी श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मीला सात्विक नैवेद्य अर्पण करायचे आहेत. श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असलेला नैवेद्य म्हणजे खिरीचा नैवेद्य. आपण या दिवशी खीर बनवू शकतो. फक्त आपल्याला खीर बनवताना ती तांदळाची बनवायची नाही, कारण एकादशीला तांदूळ जो आहे तर तो वर्ज्य आहे. त्यामुळे आपण या दिवशी गव्हापासून जो रवा बनतो तर त्या रव्याची खीर जी आहे तर ती बनवू शकतो. आणि ह्या खिरीमध्ये आपल्याला केसर जे आहे तर ते सुद्धा मिक्स करायचे आहे. केशर मिश्रित खीर जर आपण श्रीहरी विष्णूंना अर्पण केली तर विष्णू लवकर प्रसन्न होतात असे म्हटले जाते. त्यानंतरचा नैवेद्य आहे तो म्हणजे पंचामृत. गाईचे दूध, दही, तूप, मध आणि साखर यापासून पंचामृत बनवले जाते आणि पंचामृत हे सर्व देवदेवतांना प्रिय आहे. परंतु श्रीहरी विष्णूला हे पंचामृत अमृताप्रमाणे आहे. त्यामुळे अधिक महिन्यातील ही कमला एकादशी जी आहे तर या दिवशी आपण पंचामृताचा नैवेद्य हा विष्णू आणि लक्ष्मीला अर्पण करू शकतो. त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाची मिठाई असेल किंवा पिवळ्या रंगाची फळे असतील किंवा बेसनाचा शिरा असेल, बेसनाचे लाडू असतील तर हा सुद्धा नैवेद्य विष्णू आणि लक्ष्मीचा प्रिय नैवेद्य मानला जातो. तसेच आपण खडी साखर, तूप साखर, लोणी साखर तर हा जो नैवेद्य आहे तर तो सुद्धा विष्णूंना अर्पण करू शकतो. या दिवशी आपण मूग डाळीचे जे पदार्थ आहेत तर ते सुद्धा विष्णूंसाठी बनवू शकतो. आता विष्णूला जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करतो त्यावेळेला तुळशीपत्राशिवाय तो नैवेद्य कधीही अर्पण करायचा नाही, कारण तुळशीशिवाय नैवेद्य हा अपूर्ण मानला जातो. त्यामुळे नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवायचंच आहे. एकादशीला तुळस ही तोडली जात नाही, त्यामुळे आपल्याला आदल्या दिवशीच ही तुळस जी आहे तर ती तोडून ठेवायची आहे. तुळशीची पाने तोडून ठेवायची आहेत आणि ही पाने आपल्याला दुसऱ्या दिवशी विष्णूंच्या नैवेद्यावरती आवर्जून ठेवायची आहेत. तसेच आपण
खोबऱ्याचे पदार्थ सुद्धा बनवू शकतो. नारळ पाणी हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. माता लक्ष्मीला नारळ आणि खोबऱ्याचे पदार्थ प्रिय आहेत. त्याचप्रमाणे पुरणपोळी जी आहे तर ती सुद्धा विष्णू आणि लक्ष्मीला प्रिय आहे. दुधापासून बनवलेली एखादी मिठाई सुद्धा आपण नैवेद्यामध्ये ठेवू शकतो. त्याचप्रमाणे जे मखाने आहेत, तर हे मखाने सुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहेत. त्यामुळे आपण मखाण्याची खीर जी आहे, तर ती सुद्धा या कमला एकादशीला बनवू शकतो. तसेच तुपामध्ये बनवलेले गोड पदार्थ सुद्धा आपण नैवेद्यामध्ये ठेवू शकतो. आपण जेव्हा नैवेद्य अर्पण करतो त्यावेळेला तो नैवेद्य पूर्णपणे सात्विक असावा. आपण जरी आपल्या घरामध्ये ज्या काही भाज्या बनवतो आणि पोळी बनवतो तर याचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकतो. फक्त आपण ज्या काही भाज्या बनवतो यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही. कारण एकादशीचे जरी व्रत असले, उपवास असला तरी देवांना उपवास हा कधीही नसतो. त्यामुळे आपण इतर पुरणपोळीचा वगैरे सुद्धा नैवेद्य दाखवू शकतो. जर आपण अजूनही अधिक महिन्यामध्ये धोंडे जेवण केलेले नसेल किंवा धोंडे बनवलेले नसतील तर या दिवशी आपण धोंड्याचं जेवण जे आहे तर ते बनवू शकतो आणि श्रीहरी विष्णूंना सुद्धा धोंड्याचा नैवेद्य दाखवू शकतो. त्याचप्रमाणे 33 अनारसे, 33 म्हैसूर पाक, 33 बत्ताशे तर याचं वाण सुद्धा आपण या दिवशी देवाला देऊ शकतो. जेव्हा आपण वाण देतो तर त्यावेळेला एका ताटामध्ये आपल्याला 33 बत्ताशे घ्यायचे आहेत किंवा त्याऐवजी अनारसे घेऊ शकतो किंवा 33 धोंडे घ्यायचे आहेत किंवा 33 म्हैसूर पाक घ्यायचा आहे आणि त्या ताटावरती आपल्याला एक कापड झाकायचं आहे. एखादा आपण रुमाल झाकू शकतो. त्यावरती आपल्याला तुपाचं निरंजन ठेवायचं आहे. ते प्रज्वलित करायचं आहे. त्याला हळदी, कुंकू, फूल अर्पण करायचं आहे आणि असं वाण जे आहे म्हणजे धोंडे महिन्याचं जे वाण आहे तर ते आपल्याला देवाला द्यायचं आहे. ते सुद्धा आपण या कमला एकादशीच्या दिवशी देऊ शकतो. तसेच या दिवशी आपल्याला गाईला सुद्धा एक वस्तू खायला द्यायची आहे. गाय जी आहे तर ती विष्णूंना प्रिय आहे. त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला विशेष महत्त्व आहे. गाय म्हणजेच गोमाता, हिच्यामध्ये 33 कोटी देवतांचा वास आहे अशी सुद्धा मान्यता आहे. तर अशा ह्या गायीची सुद्धा आपल्याला या कमला एकादशीच्या दिवशी पूजा करायची आहे. आपल्या घरी गाय असेल किंवा आजूबाजूला गाय असेल किंवा आपल्याला शक्य असेल तर गोशाळेमध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी जी गाय आहे तर तिची पूजा करायची आहे. तिच्या पायावरती थोडंसं पाणी ओतायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे, कपाळावरती हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गाईला सुद्धा तुपाच्या दिव्यानं ओवाळायचं आहे. आपण एका बाजूला अगरबत्ती, धूपसुद्धा लावू शकतो आणि गाईला आपल्याला काही वस्तू खायला द्यायच्या आहेत. ज्या वस्तू आपल्याला खायला देणे शक्य आहे तर त्या वस्तू आपण देऊ शकतो. कोणकोणत्या वस्तू आपण गाईला खायला देऊ शकतो तर या दिवशी आपण गाईला सुद्धा वाण देऊ शकतो. यामध्ये सुद्धा 33 धोंडे आपण गाईला खायला देऊ शकतो. त्याचप्रमाणे मुठभर हिरवा चारा देऊ शकतो. तूप लावलेली भाकरी किंवा तूप लावलेली चपाती गाईला खायला देऊ शकतो. गुळाचा खडा जरी आपण या दिवशी गाईला खायला दिला, गुळाचा खडा आणि भिजवलेली थोडीशी हरभरा डाळ, तर हे जरी गाईला खायला दिलं तर आपल्याला गाईचा आशीर्वाद मिळत असतो आणि गाईच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील समस्या नष्ट होत असतात. जो व्यक्ती गाईची मनोभावे पूजा करतो, गाईची सेवा करतो, त्या व्यक्तीच्या जीवनातील समस्या गोमातेच्या कृपेने नष्ट होत असतात. आपल्या जीवनामध्ये जर आर्थिक समस्या असतील तर आवर्जून कमला एकादशीच्या दिवशी गाईला एक तरी वस्तू खायला द्यायची आहे. काहीच जमलं नाही तर मुठभर हिरवा चारा खायला द्यायचा आहे. लहान मुले सतत किरकिरेपणा, हट्टीपणा करत असतील तर या दिवशी त्यांच्या हातून आपण मुठभर हिरवा चारा गाईला खायला देऊ शकतो. त्याचप्रमाणे शक्य झालं तर आपल्याला गाईला 11 प्रदक्षिणा सुद्धा घालायच्या आहेत. गाईला नमस्कार करायचा आहे आणि आपली जी समस्या आहे तर ती नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे.